केदारनाथ इथं आद्य शंकराचार्य यांनी समाधी घेतलेली आहे. आपण ते समाधी स्थळ पाहत आहात. अजून मॅनेजमेंट बरंच हे करत आहे, त्याबद्दल तुम्हाला दाखवण्यात येत आहे. তুমি আছো যাবো এবার রুমে যাবো। হ্যাঁ अचार होते अचार इथं बरेच नियोजित प्रकल्प आहेत. इथं एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचं गार्डन बनणार आहे आणि तिथं तुम्हाला सर्व काही यथासांग केदारनाथचं दर्शन होणार आहे. सध्या तर आहेच आहे हे मंदिर, पण नवीन पिढीला माहिती व्हावं इतिहास आणि परिवर्तन कसं कसं घडत गेलेलं आहे, की केदारनाथ मंथन कसं केले भोलेशंकर याचं तुम्हाला दिसणार आहे. इथं नियोजित बांधकाम चाललेलं आहे, बरंच काही आहे आणि हीच ती भीमशिळा तुम्हाला आम्ही दाखवण्याचा एक वेळ आणखीन पुन्हा प्रयत्न करत आहोत की 2013 साली जे लँडस्लाईड झालं होतं केदारनाथला, भारत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा घेवरले होते इथे येऊन की निसर्गाचं ते आघात रूप बघून, पण झालं. आपण जे बघत आहात ती भीमशिळा आहे ओमच्या माग, आणि तिनंच सगळा प्रलय अडवला आणि तांडव अडवलं आणि तो डायव्हर्शन केले काही इकडून, पण मंदिराला धक्का लागू देत नाही. हेच ते केदारनाथचं महत्त्व आहे. श्रद्धा असावी, पण हे आस्तिकमध्येच असावी. हेच आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आहे. आपला सनातन धर्म उच्च आहे, आस्ते आस्ते परिवर्तन घडत आहे. नवीन पिढीसुद्धा आता बघा, हा सगळेजण येत आहेत, बघतायत. हे नाचे असतात आणि हीच ती भीमशिळा तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. भीमशिळा, ह्याच भीमशिळेनं 2013चं केदारनाथचं जे तांडव आलं होतं ते वाचवलं आणि तेच आहे, काहीतरी आहे आहे म्हणूनच दिलं जातं. बघा अक्षांश रेखांशमध्ये बघा बरोबर अगर आज्ञाकारी सारा काम
अक्षांश रेखांशमध्ये बघा आम्ही व्हिडिओ टाकायचा प्रयत्न केलेला आहे. एका ह्याच्यातच सगळं आहे. आपण जर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर अवश्य सबस्क्राईब करा. असेच मल्टीपर्पज व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करत आहोत. सामाजिक मंथन